हाय गाइस, वेलकम टू रूप्स वर्ल्ड. माय सेल्फ रुपाली. अँड आज आहे नवरात्रीचा डे 3 अँड आजचा कलर आहे ग्रे. अँड आपला ब्लॉगचा डे 5, ब्लॉग नंबर 5. सो आजचा हा ग्रे आउटफिट, हा क्यूट ग्रे टॉप घातला आहे मी. त्याच्यावरती क्यूटचं कार्टून आहे. अँड आत्ता वाजल्या ते 5, सकाळचे नाही, इव्हनिंगचे 5, संध्याकाळचे 5. आज मला ब्लॉग शूट करायला खूप जास्त लेट झाला. त्याचं रिझन असं आहे की आजचा ब्लॉग सकाळपासून शूट करायला टाईमच भेटला नाही आणि तब्येत पण थोडीशी खराब होती. आत्ता माझी तब्येत पहिल्यापेक्षा खूप बेटर आहे. अँड आज ब्लॉग शूट करायला का वेळ नाही भेटला मी ते तुम्हाला सांगते. सो सर्वात आधी कालची अर्धी अपडेट जी राहिली आहे ती देते मी तुम्हाला. काल लास्ट आपण अभ्यास करताना बोललो होतो. त्यानंतर मम्मी घरी आली अँड मी आणि माझ्या भावाने मिळून पाणीपुरी आणि पास्ता बनवला. सो डिनरमध्ये तेच खाल्लं. अँड तब्येत खराब होती तर लवकर झोपून गेले. अँड सकाळी मी उठले तयार झाले कॉलेजसाठी. अँड बिना नाश्ता करता अशीच कॉलेजला पळाले. मला जर्नल सर्टिफाय करायची होती आज अँड फील्ड विजिट रिपोर्ट. एक सेकंड. फील्ड विजिट रिपोर्ट द्यायची होती बट माझं दोन्ही काम नाही झालं. जर्नल सर्टिफाय नाही झाली बिकॉज सर नव्हते. चेक नाही झाली बिकॉज मॅम बिझी होत्या कामामध्ये. अँड फील्ड विजिट रिपोर्ट मला वाटलं होतं की सगळे घेऊन येतील सॅटर्डेला रिपोर्ट. त्यांची रिपोर्ट बघून मग मी मंडेला दुसरी रिपोर्ट तयार करेन. मीन्स मला आयडिया येईल कशी तयार करायची. बट आज आय थिंक सगळे माझ्यासारखाच विचार करून आले होते आणि कोणीच रिपोर्ट आणली नव्हती. सो सगळ्यांना मंडेपर्यंतचा टाईम आहे. मग त्यानंतर मी भरपूर जणांना फोन रिपोर्टमध्ये एडिटिंग करायची होती. तर मॅमने आम्हाला एक PDF पाठवला होता त्याचं एडिटिंग. माझ्याकडे लॅपटॉप आहे बट मला लॅपटॉप जास्त यूज करता येत नाही. सो मम्मीचे एक कस्टमर आहे तर मी फोन केला मम्मीला की तुझ्या ओळखीत कोणी आहे का ज्यांना लॅपटॉप येत असेल. मीन्स मला ती एडिटिंग करायची होती. मी 2-3 फ्रेंड्सला पण फोन केला बट कुणालाच एडिटिंग येत नाही. अँड सायबरमध्ये जाण्या एवढा टाईम नव्हता बिकॉज सायबरमध्ये गेल्यावरती खूप जास्त टाईमपास होतो. सो त्यांचं कॉलेज आहे पिंपरीमध्ये आणि मी राहते हिंजवडीमध्ये. सो तिथून मी इथं आले फर्स्ट ऑफ ऑल. मग नंतर मम्मीची तोपर्यंत कस्टमर जी होती ती निघून गेली होती पार्लरवरनं. मग तिच्या PGवरती गेले. अँड तिथं जाऊन मी एडिटिंग केली सगळी. त्यानंतर मग प्रिंटिंग शॉपमध्ये गेले. मग प्रिंटआउट काढलं. अँड प्रिंटआउट काढल्यानंतर मी आले घरी 4:30 वाजता. अँड आता 5 वाजले ते. सो 4:30 वाजता घरी आलं होते. फ्रेश झाले. ही केस अशीच आहेत. त्यानंतर विचारली पण नाही आहे काय हालत झाले केसांचा. आज माझं तसं हेअर ऑइलिंग डे. तुम्हाला इव्हनिंगला दाखवेल मी हेअरला ऑइलिंग कशी करते. अँड उद्याच्या ब्लॉगमध्ये माझं वीकली स्किन केअर रुटीन पण ॲड होईल. सो मी अँड कॉलेजमध्ये मी जसं तुम्हाला म्हटलं मी काही खाऊन नव्हते गेले. सो मी गेल्यावरती माझ्या फ्रेंडसोबत गेले होते छोले भटुरे खायला. अँड त्यानंतर मी शॉपवर आले. सो शॉपवर आल्यावरती तुम्ही माझं शॉप नाही पाहिलं ना तर मी त्याची एक क्लिप ॲड करते, तुम्ही बघा. आता 5 वाजून गेला ते मी चहा बनवते. चहा रेडी झाला आहे. आता चहा पिता पिता आपण थोडं गप्पा मारूया. अँड हे तू कुठं लक्ष आहे? मिठू इकडे बघ. मिठू बघितलं. आता तो आवाजाला रिस्पॉन्स द्यायला शिकलाय. आधी त्याला आवाज दिलेला कळत नव्हतं त्याचं नाव मिठू आहे. बट आता ही नोस की त्याचं नाव मिठू आहे आणि मिठू बोलल्यावरती तो लगेच बघतो. अँड TV आहे तारक मेहता. आता मी चहा पिऊन झाल्यावर तेच रोजसारखं ॲक्च्युली नाही, सर्वात पहिलं मी व्हिडिओ पोस्टिंगची तयारी करणार. काय करणार मी
एडिटिंग करण्यापर्यंत 6 वाजतील आणि त्यानंतर 6 वाजता मी व्हिडिओ अपलोडिंगला स्टार्ट करते, तेव्हा जाऊन तो 6:30-35ला अपलोड होतो. मग त्यानंतर ऑफकोर्स रोजसारखं एक प्रॅक्टिकल कंप्लीट झाला आहे, एक विजिट कंप्लीट झाली आहे, बट त्या विजिटला फायनल टच द्यायचं आहे. सो मी व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर ती विजिट मी तुम्हाला दाखवेल की कशी बनवली आहे. पहिले मी कंप्लीट करेल, मग तुम्हाला विजिट दाखवेल. त्यानंतर मला झूलॉजीची जर्नल जी मी खूप दिवसापासून कंप्लीट करेन म्हणते आहे, बट माझे अजून 5 प्रॅक्टिकल्स पेंडिंग आहेत, ती कंप्लीट करेल. त्याचं पण व्हिडिओ क्लिप शूट करून मी ब्लॉगमध्ये ॲड करेल. अँड त्यानंतर 8 वाजेपर्यंत मला ते सगळं कंप्लीट करायचं आहे. सो आता वाजले ते रात्रीचे 11 अँड माझं जेवण झालेलं आहे अँड मी आता झोपणार आहे. सो झोपण्याआधी आज जसं तुम्हाला माहिती आहे सॅटर्डे आहे, एव्हरी सॅटर्डे मी हेअर ऑइलिंग करते रात्री अँड संडेला सकाळी हेअर वॉश करते. सो मी हे हेअर ऑइल वापरते डॉक्टर रशीदचं. ह्याच्यामध्ये ऑनियनचे एक्स्ट्रॅक्ट आहे अँड ऑनियन आपल्या केसांसाठी खूप चांगलं असतं. सो मला तर हे हेअर ऑइल आवडतं म्हणून मी नेहमी हेच वापरते. ऑनियन आपल्या केसांसाठी खूप बेनिफिट असतं, सो तुम्ही ट्राय करू शकता. तर मी आता हेअर ऑइलिंग करणार अँड मग झोपून जाणार. सो जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा अँड भेटूया उद्या. बाय बाय.